भावना म्हणजे आज आनंद व्यक्त करायला शब्द नाही। 8 वर्ष आपण ह्यासाठी सातत्याने लढा दिलेला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधानांना आपण सातारा जिल्ह्यातून 1 लाख पत्र पाठवली। दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं। भिलारला पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन होतं त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला। देवेंद्र फडणवीसांना वेठीच धरले की त्यांनी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा। सातत्यानं आपण पंतप्रधानांकडे पत्रव्यवहार करत होतो। शरद पवार असतील, राज ठाकरे असतील यांना सुद्धा भेटून यांनी ह्या प्रश्नावर लक्ष द्यावं आणि पंतप्रधानांकडे पाठपुरावा करावा असा आग्रह धरला। नंतर शरद पवार पंतप्रधानांना भेटले माझ्या एका पत्रावरून। राज ठाकरेंनी मागणी केली पंतप्रधानांकडे आणि अखेर हा दर्जा मिळाला। पण सातारा जिल्ह्याचं ह्याच्यामध्ये मोठं योगदान आहे। आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे स्वतः दिल्लीला आंदोलनाला आमच्यासोबत आलेले होते। मराठी भाषेसाठीचं पहिलं आंदोलन स्वातंत्र्यानंतरचं हे दिल्लीत झालेलं आहे। भाषेसाठीचं आंदोलन करण्याचा मान हा सातारा जिल्ह्याचा आहे आणि ह्या प्रश्नाचा सातत्याने 8 वर्ष पाठपुरावा केल्यामुळे पंतप्रधानांनी अखेर दखल घेतली आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी हा दर्जा दिला। उशिरा का होईना त्यांनी आपल्या न्याय मागणीला प्रतिसाद दिलेला, कारण मराठी भाषा ही अभिजात आहे, जुनी आहे, म्हणजे तिला 1200 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं देशातल्या साधारण 450 विद्यापीठांमध्ये ती शिकवली जाईल किंवा तिचं एक अध्यासन केंद्र, अभ्यास केंद्र उभं राहील। 500 ते 1000 कोटीचा निधी भाषेच्या विकासासाठी मिळेल। वेगवेगळी विषयावरची पुस्तकं मराठी भाषेत अनुवादित होतील। आपली मागणी की शिक्षणाची जी क्षेत्र आहेत वैद्यकीयपासून अभियांत्रिकीपर्यंत तर त्यातली जे अभ्यासक्रम आहेत जे इंग्रजीमध्ये ते मराठी भाषेत जर आले तर आपले विद्यार्थी मराठी भाषेच्या शाळेत शिकू शकतील। म्हणजे इंग्रजी भाषेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी आणि मराठी भाषेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जी तफावत निर्माण होते आणि त्यांच्याकडे जो आत्मविश्वासाचा अभाव होतो की आम्हाला इंग्रजी जर चांगलं आलं नाही तर आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात टिकू शकणार नाही, भविष्यात आम्हाला अडचणी निर्माण होतील, तर ही तफावत दूर करण्यासाठी सगळं ज्ञानच मराठी भाषेत आलं तर दुसऱ्या भाषेचा अट्टास धरण्याचं काही कारण होणार नाही। इंग्रजी भाषेवर प्रेमी म्हणून लोक इंग्रजी भाषेकडे वळत नाही, तर मराठी भाषेमध्ये सगळं ज्ञान उपलब्ध नाही की जे शिक्षणासारखं ते सगळं उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जातील आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्व क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय होतील। त्यामुळे आपण 8 वर्ष याचा पाठपुरावा करत होतो। सगळ्या सातारा जिल्हावासियांना यामध्ये मोठं श्रेय आपली क्रांतिकारकांचा जिल्हा आहे। जी आंदोलनं साताऱ्यातून सुरू होतात तिचा शेवट हा असा यशस्वीच होतो। त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की मी सातारा जिल्ह्यातून ह्या आंदोलनाची सुरुवात केली। जय महाराष्ट्र। हॅलो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली साधारण 7-7.5 वर्षांपूर्वी दिल्ली येथे आंदोलन केलं होतं। मला अभिमान वाटतो या आंदोलनाचा अत्यंत जागता साथीदार म्हणून या आंदोलनामध्ये मराठी भाषेचा सेवक या नात्यानं मी या आंदोलनाला उपस्थित होतो। गेली काही वर्षे मी माझे सहकारी विनोद कुलकर्णी त्यांचे सगळी महाराष्ट्र साहित्य परिषद हे जे काही प्रयत्न करत होती त्या प्रयत्नांचा जवळचा साक्षीदार म्हणून या प्रयत्नांच्या सोबत होतो। मग केंद्र स्तरावरील राजकीय नेते असतील, राज्यस्तरावरचे राजकीय नेते असतील, प्रत्येक वेळेला विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा या विषयातला आग्रह मी खूप जवळून पाहिला आहे। रंगनाथ पठारे सरांनी केंद्र सरकारकडे अहवाल देऊन 6-7.5 वर्ष झाली होती, मात्र केंद्र सरकार या विषयाकडे डुंकून सुद्धा पाहत नव्हतं। त्यामुळं सातारा जिल्हावासियांनी साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, विनोद कुलकर्णी असतील, आम्ही सगळेजण
महाराष्ट्र साहित्य परिषदेची साताऱ्याची शाखा असेल, शाहूपुरीची शाखा असेल, पुण्याची शाखा असेल, या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्र सदनाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर केंद्र सरकारला सुबुद्धी यावी यासाठी आंदोलन केलं होतं. नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल साताऱ्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळेस सुद्धा विनोद कुलकर्णी आणि आम्ही सगळ्यांनी राज्यपालांकडे एकच आग्रह धरला होता की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्र सरकार असतील यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरावा, एवढी एकच मागणी आम्ही त्या बैठकीत केली होती. आणि त्यानंतर आठवडाभरातच याबाबतचा निर्णय झाला. आम्हाला सगळ्यांना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे अभिमान वाटतो. केंद्र स्तरावर झालेलं आंदोलन असेल किंवा सातत्यानं सातारा जिल्हावासियांनी घेतलेली आक्रमक भूमिका असेल, यामध्ये जो काही निर्णय झाला त्याचा सातारा जिल्ह्याचा घटक म्हणून आपल्या सर्वांना याविषयीचा अभिमान निश्चितपणे आहे. जेव्हा जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीचं जे काही इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा सातारा जिल्ह्याची ही नोंद इतिहासाला घ्यावी लागेल. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजच्या ऐतिहासिक पुतळ्याच्या समोर सांगताना या प्रक्रियेचा घटक म्हणून निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो. मी माझा सहकारी विनोद कुलकर्णी आणि सगळ्या टीमचं सातारा जिल्ह्याच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. या भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे तो टिकवण्यासाठी, तिचं संवर्धन होण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेनं भविष्यात सुद्धा असेच प्रयत्न करावेत अशा अपेक्षा जिल्हावासियांच्या वतीनं करून पुन्हा एकदा तमाम मराठी भाषिकांचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद.